नमस्कार, मी लतिका। आज आपण गवती चहापासून सरबत बनवूया। त्यासाठी बघा मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे छोटं। त्याच्यामध्ये हा गवती चहा घेतलेला आहे। अशा पद्धतीचा असतो बघा गवती चहा। लांबडा असतो, मी याला स्वच्छ धुवून तुकडे करून घेतलेले। हे 4 आहेत बरं का, लांबडे लांबडे। हे टाकून घेऊया। त्याच्यात टाकायचे आपल्याला पुदिना, एवढा घेतलाय बघा पुदिना। त्याची देठं पण मी कवळी कवळी अशी घेतलेली आहेत। त्यात टाकणार एकदम थोडंसं मीठ, छोटा 1 चमचा चाट मसाला। त्याच्यामध्ये टाकणारे आपल्या चवीप्रमाणे खडीसाखर बघा, ही मी बारीक करून घेतलेली आहे। धागेवाली खडीसाखर अशा पद्धतीची असते बघा। तर हे मी बारीक करून ठेवलेली आहे, कारण प्रत्येक गोष्टी लागतं आणि एकदम जर टाकलं तर आपलं हे भांडं खराब होईल। त्यासाठी मी बारीक करून ठेवते, पण खडीसाखर टाकणं गरजेचं आहे। आपली साखर टाकू नका। ह्याच्यामध्ये आपण 1 लिंबाचा रस टाकायचा आणि मिक्सरला काय करू आपण, हे थोडंसं पाणी टाकून फिरवून घेऊया। बारीक करून घेतलेलं आहे। आणि जे आपण खडीसाखरची पावडर टाकली होती ना, तर हे 3 चमचे टाकलेले। आपल्या गोडीप्रमाणे थोडीशी कमी जास्त करू शकता। वाडगं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण हे काढून घेऊया। आता ह्याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला जर पाहिजे असेल तर बर्फाचे तुकडे मग तुम्ही मिक्सरच्या भांड्यात पण टाकू शकता। मी थंड पाणी टाकणार आहे। आता ह्याचे मी 3 ग्लास फक्त बनवणार आहे, पण ह्याला काय करायचं माहिती आहे का, आपल्याला गाळूनच घ्यायचं आहे बरं का। छोटा टोप घेतलेला आहे बघा, त्याच्यामध्ये आपण हे गाळून घेऊया। हे गाळल्याशिवाय पिऊ नका, गाळूनच घ्यायचं आपल्याला। हे गाळून घेतलंय बघा, तर असा चोथा राहतो खाली, त्यासाठी गाळून घ्यायचं। कप घेतलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला मी ओतून दाखवते बघा, किती छान असं झालेलं आहे। हे खूप सारे फायदे आहेत बरं का ह्याच्यामध्ये, आपल्या शरीरासाठी खरंच हे चांगलं आहे। तर थोडंसं असं कधी कधी करून प्यायचं, मग झटपट होतं, जास्त वेळ लागत नाही ना, काय नाही। आता हे पण आपण ओतून घेऊया आणि मी तुम्हाला आता दुसरा सरबत दाखवते। तर तुम्हाला हा सरबत कसा वाटला जरा मला जरूर कमेंट करा बरं का, कारण मी खूप साऱ्या गोष्टी तर मी रेसिपीमध्ये सांगत असते, पण हे कसं वाटलं जरा सांगा। प्यायला एकदम चांगलं आणि आपल्या पोटाला फायदा देतं ह्यानं, त्यासाठी तुम्ही जरूर बनवा। आता आपण दुसरा सरबत बनवूया। त्यासाठी साहित्य घेतलेलं आहे, ही धागेवाली खडीसाखर घेतलेली आहेत आणि छोट्या आकाराचे 2 लिंब घेतलेले आहेत। मोठ्या आकाराचं जर असेल ना, तर 1 जरी टाकलं तरी चालेल। खडीसाखर काय करायची माहिती आहे का, आपल्याला बारीक करून घ्यायची आहे मिक्सरला। तर मी अगोदरच बारीक करून घेतलेली आहे। सरबतसाठी बघा मी थंड पाणी घेतलेलं आहे अर्धा लिटर। हे सगळं साहित्य मी अर्धा लिटरसाठी दाखवणार आहे। त्याच्यामध्ये आपण काय करू, ही लिंब पिळून घेऊया। लिंब बघा मी पिळून घेतलेली आहेत। त्यात टाकायचे बघा आपल्याला एकदम थोडंसं मीठ टाकायचं, जास्त काय टाकायचं नाहीये। 1-2-3 चिमूट टाकायचं। आपण काय करतो माहिती आहे का, हमेशा साखरेचं करतो, तर खडीसाखरेचं पण करू शकता, कारण की कोण कोण साखर खात नाही ना, तर त्यांना सरबत प्यायला होत नाही। तर त्यासाठी काय करायचं, अशी धागेवाली खडीसाखर आणायची आणि बारीक करून ठेवायची। तर आता हे 2 चमचे बघा गच्च भरून मी टाकून घेतलेलं आहे। आपल्याला किती लागते बघायचं आणि त्याप्रमाणेच आपण ह्याच्यामध्ये पिठी साखर टाकायची। आणि मोठी साखर काय होते माहिती आहे का, तिला तोडून परत बारीक करायचं, तर हे रेसिपी करताना तर अगोदरच करून ठेवायचे असे। आता हे चांगलं मी मिक्स करून घेते। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्हाला मी सांगते, ह्यात काय करायचं माहिती आहे का, लिंबाचं बी काढायचं आणि डायरेक्ट पिळायचं। जेव्हा त्याच्यामध्ये लिंबाचे असे छोटे छोटे दाणे दाणे राहतात का नाही, तर तसं पण सरबत छान लागतं बरं का। तसं पण करून बघा। साखरेचा तर मी दाखवलेला आहे, आज जे तुम्हाला दाखवलं आहे आपण खडीसाखरेचा बनवलेला आहे। तर 2 कप घेतलेले आहेत, ह्यात आपण काढून घेऊया आणि एकदा बनवायचा। आणि दुपारचा कधी कोणी पाहुणे आले किंवा आपल्याला स्वतःला सुद्धा गरमीच्या दिवसामध्ये असं बनवून जरी ठेवला फ्रीजमध्ये तर चालू शकते। जर साखर खायचं नसलं तर जरूर तुम्ही खडीसाखरेचं बनवा, खूप छान लागतं। आणि जी धागेवाली खडीसाखर बघा अशा पद्धतीची असते। एकदा जर अशा आणून ठेवली की नाही 1 किलो अर्धा किलो, आणि त्याची बारीक करून जर फोडून जर बारीक करा, मोठ्या मोठा करू नका, नाही तर मिक्सरचं भांडं खराब होईल। तर अशा पद्धतीने मी तुम्हाला झटपट असे 2 सरबत बनवून दाखवलेले आहेत। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।